सर्वप्रथम सर्व राष्ट्रपुरुषांना महापुरुषांना आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नतमस्तक करतो, वंदन अर्पित करतो. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि नांदेड महानगर शहराच्या वतीनं आणि जिल्ह्याच्या वतीनं आयोजित या बैठकीमध्ये या विचारमंचावर विविध स्तरातील मान्यवर उपस्थित आहेत, ज्यामध्ये ज्यांनी आमच्या या सामाजिक चळवळीतल्या अनुभवामध्ये भर टाकण्याचं काम नेहमीच केलेलं असे आजच्या या बैठकीचे अध्यक्ष सन्माननीय अशोकअण्णाजी उफाडे साहेब, आमचे बंधू माननीय ज्यांची ओळख जे अण्णाभाऊ साठेंच्या बहीण जाईबाई भगत यांचे नातू, आमच्या परिवारातले अत्यंत महत्त्वाचे सदस्य आमचे भाऊ गणेशजी भगत. या ठिकाणी तेलंगणामध्ये एक अत्यंत आगळीवेगळी चळवळ असते आणि मी मुद्दामहून यांना मधुकर म्हणून या ठिकाणी बोलवलं. तर विशेष त्यांचा मी विशेष सत्कार केला यासाठी की तेलंगणाच्या चळवळीमध्ये सुद्धा म्हणजे त्या चळवळीमध्ये आहेत, त्या ठिकाणी अनेक चळवळीला बळ देणारे अनेक नेते आहेत, पण विशेष अण्णाभाऊ साठेंच्या नावाची चळवळ ही महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, ज्या महाराष्ट्रानं अण्णाभाऊ साठेंना जन्म दिलाय, अशा या भूमीत या चळवळीचं नेमकं काय अवस्था आहे, त्यांच्या काय व्यथा आहे, काय दुःख नाही, हे जाणून घेण्याचा नेहमीचा प्रयत्न मधुकर गायकवाड यांचा असतो. आणि त्याच्याही पलीकडे मधुकर गायकवाड हे फक्त चळवळीमध्ये सहभागी होते, तर तन मन धनाने मोठ्या ताकदीनं प्रत्येक ठिकाणी अडीअडचणीमध्ये त्यांची मदत असते. सगळ्यांना मदत करतात, गोरगरिबांना कुणाचीही अडचण असतो, त्यांना कसली समस्या निर्माण झाली असेल तर हे त्यांना मदत करत असतात. आणि अतिशय साधं व्यक्तिमत्व, फार काही शिकलेले नाहीत. मला हे विशेष अर्थानं या ठिकाणी सांगायचं की म्हणजे माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये, माझ्या निरीक्षणामध्ये मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना शहाण्या माणसांकडून धोका होण्याची चिन्ह जास्त आहे, शिकलेल्या माणसाकडून धोका होण्याची चिन्ह जास्त आहे. पण महाराष्ट्राची जी खऱ्या अर्थाने चळवळ आहे, आपल्या समाजाची, उपेक्षितांची, आपल्या गोरगरीब लोकांची चळवळ आहे, ही चळवळ जिवंत ठेवण्याचा आणि त्याला ताकद देण्याचं काम थोड्या मोठ्या आणि घराणी माणसांनी केलेलं आहे, ठाम मत आहे. म्हणजे मी पाहिलेलं आणि त्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणून आहे की त्यांचं प्रचंड प्रेम आहे अण्णाभाऊचा पुतळा त्यांच्या घराजवळ बसावा म्हणून ते अक्षरशः रडत आहेत. कालच रडत होते की पुतळा बसला पाहिजे. तर अशा या माणसाला मुद्दा म्हणून मी या ठिकाणी बोलवलं की समाज आणि संसार या दोन गोष्टी मधला जो फरक आहे की आपण आपल्या कुटुंबामध्ये जसं आपण आपल्या आईला आई म्हणतो, भावाला भाऊ म्हणतो, बहिणीला बहीण म्हणतो, चुलतीला आपण काकू काकी म्हणतो, तसाच आपल्या समाजामध्ये सुद्धा आई बहीण भाऊ काकी ही नाती आहेत. आणि ही सगळी माणसं अडचणीत आहेत, फार मोठ्या समस्यांमध्ये जीवन जगत आहे. अशा सगळ्या माणसांना आपल्याला मदत करायची. त्यापैकी हा एक त्यांचा एक प्रयत्न असतो असे म्हणून